बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा क्रॉसकट ब्लाऊज स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आणि मैत्रिणींनो, ह्या ब्लाऊजचे बघा टक्स किती सुंदर आलेले आहेत आणि पफसुद्धा खूप छान प्रकारे आलेला आहे. आणि शेवटी मी ह्या ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ती अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवतात पण फिटिंगच बिघडते, तर ती फिटिंगची ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, हा कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कट करून घेतलेला आहे. तर आपण सर्वात आधी इथे जी समोरची बाजू आहे ती शिवून घेणार आहोत. तर बघा, इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. आणि ह्या ब्लाऊजची कटिंग अशी क्रॉसमध्येच आली पाहिजे, तरच आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो. तर बघा, ह्या ज्या लायनिंग आहेत त्या क्रॉसमध्ये घेतलेल्या आहेत. आणि आता इथे ब्लाऊजला आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. तर आता इथे गळा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. तर इथे गळ्याला एकसारखीच मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, ह्या पद्धतीने. तर आपण ह्या पद्धतीने गळा जर पलटून घेतला तर गळ्याला कुठेही गोट लावायची गरज नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. तर मैत्रिणींनो, ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तर बघा, इथे शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला अस्तरच्या बाजूने एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अगदी एकसारखीच इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता, आपण इथे दाब शिलाई देऊन झालेली आहे. तर आता आतल्या साईडने आपल्याला इथे अस्तर घेऊन इथे कपडा व्यवस्थित करून अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा, ह्या पद्धतीने अगदी हळूवारपणे इथे आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. तर हा क्रॉस कपडा आहे, त्यासाठी आपल्याला कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही किंवा कपड्याला ओढाताण करायची नाही. अगदी सावकाश इथे आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे कडेकडेने शिलाई टाकून आपला अस्तर फिटिंग करून झालेला आहे. लगेच आता इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, इथे फिनिशिंगसहित आपला अस्तर जोडून झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे आता टक्स टाकायचे आहे. तर इथे शोल्डरचं सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला एक टक्स देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर काज बटन पट्टीच्या साईडने सेंटरला एक टक्स द्यायचा आहे आणि साईडने पण एक टक्स देऊन घ्यायचा आहे. तर इथे आता जशी मार्किंग केलेली आहे तसेच इथे टक्स टाकून घ्यायचे आहे. तर जो सेंटरचा टक्स आहे तर तो थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने आपल्याला इथे टक्स निमुळता घ्यायचा आहे, जेणेकरून मध्ये फुगा येणार नाही यासाठी. तर बघा, इथे मुंड्याच्या साईडने आपला टक्स देऊन झालेला आहे. आता साईडचा टक्स देऊयात आणि त्यानंतर आपल्याला इथे काज बटन पट्टीकडचा टक्स द्यायचा आहे. तर बघा, इथे टक्स आपले टाकून झालेले आहे. तर मैत्रिणींनो, हा क्रॉसकटचा ब्लाऊज आहे तो अगदी फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर बघा, इथे चारही टक्स टाकून झालेले आहेत. तर आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. बघा, इथे क्रॉसपट्टी आपण ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्या मेन कपड्याची क्रॉसपट्टी अगोदर लावून घ्यायची आहे. तर आता ही इथे सेंटरमध्ये कट करून घेऊयात. दोन्ही क्रॉसपट्टीचा जॉईंट आहे तर तो मी इथे कट करून घेते. तर बघू शकताय. तर मैत्रिणींनो, मी क्रॉसपट्टी लावताना अगोदर ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्या मेन कपड्याचीच क्रॉसपट्टी लावून घेते आणि नंतर अस्तर लावून घेते. तर क्रॉसपट्टी लावण्याची वेगवेगळी पद्धत असते. तर कोणी दोन्ही एकदा जॉईंट करून लावते, तर कोणी अशी पोंगळी करून लावते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, इथे क्रॉसपट्टी लावून झालेली आहे. आणि बघा मैत्रिणींनो, इथे आपला थोडासा व्हिडिओ करण्यामध्ये कटलेला आहे. तर आपण दुसरी बाजू तयार करताना सविस्तर पद्धतीने आपण पाहू. तर बघा, इथे आता आपण काज बटन पट्टी लावून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण 1.5 ते 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे
आणि ह्या पद्धतीने आपल्याला उलट्या साईडने लावून घ्यायची आहे। तर ही हुकाय पट्टी आपल्याला उलट्या साईडने वर लावायची आहे। तर बघा, शिलाई टाकून झाल्याने इथे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावर एक कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे मशीनच हुकाय करून घ्यायचे आहे। तर बघू शकता। तर बघा, एक बाजू आपली फिनिशिंग सहित छान अशी तयार झालेली आहे। तर बघा, इथे पफसुद्धा किती छान असा आलेला आहे। तर आता आपल्याला ह्याच पद्धतीने दुसरीही बाजू तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे आपल्याला अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तोही घेतलेला आहे। आता ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। पूर्ण बाजूने अस्तर व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। शिलाई टाकताना एकसारखी मार्जिन ठेवूनच शिलाई टाकून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला गळ्याला गोटपट्टी किंवा गोट टाकायचा असेल तर त्यांनी इथे कपडा उलट्या साईडने ठेवूनच अस्तर फिटिंग करून घेऊन ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे। तर इथे मी गळा पलटवून घेत आहे। तर त्यासाठी इथे मी ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे। तर बघा, इथे शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला अस्तरच्या साईडने एकसारखीच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि बघू शकता आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे। ह्या गळ्याला फिनिशिंगसुद्धा छान येतो आणि कमी वेळात ब्लाऊज पण शिवून तयार होतो। तर मैत्रिणींनो, ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरून बघा। आणि आता इथे साईडने शिलाई टाकून आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात। आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते। तर त्यासाठी अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची। तर बघा, इथे एक्स्ट्राचा कपडा आपला कट करून झालेला आहे आणि बघू शकता फिनिशिंगसुद्धा किती छान आलेली आहे। तर आता इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे। तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपण इथे टक्स टाकून घेत आहोत। नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसुद्धा सहज ब्लाऊज शिवू शकता। तर बघा, इथे आपले टक्स टाकून झालेले आहेत। आता काच बटन पट्टीच्या साईडचा एक टक्स टाकून घेऊयात। तर बघू शकताय तुम्ही, ह्याही साईडने आपला सुंदर असा पफ आलेला आहे। आणि आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे। तर इथे फक्त ब्लाऊजच्या मेन कपड्याचीच क्रॉस पट्टी अगोदर लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तरची क्रॉस पट्टी घ्यायची आहे। आता जे एक्स्ट्राचे आहे ती कट करून घेतलेली आहे। आपण जो टक्स टाकलेला आहे तर त्यामध्ये आपला थोडासा कपडा जातो, तर त्यामुळे आपली क्रॉस पट्टी एक्स्ट्रा उरते। आणि आता इथे खालच्या साईडने आपल्याला इथे अस्तरची क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे आणि आता ती पूर्णमध्ये दुमडून घ्यायची आहे आणि अगोदरच्या शिलाईवर आपण एकसारखीच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, ही क्रॉस पट्टी लावण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, इथे दोन्हीही बाजू व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत। जर कमी जास्त असतील तर इथे कट करून घ्यायचे आहेत। तर आपल्याला इथे काच बटन पट्टी लावण्याच्या आधीच आपल्याला इथे कट करून घेता येते। तर ही ट्रिक नक्की वापरा। तर बघा, इथे काच बटन पट्टी लावून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आणि लॉक करायचे आणि त्यानंतर इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दाब शिलाई दिल्याने ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते, त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे। आणि बघू शकताय फिनिशिंग सहित आपल्या समोरील बाजू तयार झालेली आहे। पफसुद्धा किती छान असे आलेले आहेत। आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला भाग पाहणार आहोत।